आपल्याला वाटे हा आपला असे, पण तोच पाठीत खुरा खुपसे. दुष्काळामुळे अन्नपाणी मिळेनासे झाल्याने चित्रांग या नावाचा एक धाडसी कुत्रा दुष्काळ वगैरे नसलेल्या दूरच्या देशातील एका गावी गेला. तिथे गेल्यावर कुणा कुणाच्या घरात शिरून तो नाना तऱ्हेचे रुचकर पदार्थ खायला मिळत असे. पण त्या घराबाहेर पडताच त्याच्या भोवती कुत्रे जमत व त्याच्यावर भुंकून वा त्याला चोप देऊन हैराण करीत. अखेर आपला देशच बरा होता. तिथे अन्नाच्या टंचाईमुळे आपल्याला जातभाईमध्ये भुंकण्या चावण्याचे त्राण उरले नसल्याने आपल्याला कुणाचा तसा त्रास नव्हता, असा विचार करून तो कुत्रा स्वदेशी परतला. परदेशाहून परतल्यावर गावातल्या कुत्र्यांनी चित्रांगा परदेश कसा काय होता, असा प्रश्न त्याला केला असता त्याने उत्तर दिले, तिकडे अन्नपाणी भरपूर आणि ईश्वरकृपेने बायकाही मंद गतीच्या व गाफील असल्याने कुणाच्याही घरात शिरून मला नाना तऱ्हेच्या पदार्थांवर ताव मारता येईल. गोष्ट वाईट ती हीच की आपले तिथले जातभाई एकमेकांना पाण्यात पाहणारे व परस्परांबद्दल शत्रुत्व भावना ठेवणारे आहेत. ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, तेव्हा तुझ्या घरात घुसलेल्या त्या हडलहप्पी मगराचा तू नाश कर, म्हणजे त्यात तुला सुखाने राहता येईल. त्या मगराने तसे केले. आपले घर परत मिळवले व पुढचे आयुष्य सुखात व शांततेत घालवले. या गोष्टी या 3 राजकुमारांना सांगून 4थ्या तंत्राचा समारोप करीत असता विष्णू शर्मा म्हणाला, पराक्रम व धाडस हे गुण अंगी असल्याशिवाय कुणाला वैभव प्राप्त होत नाही. आणि समजा योगायोगाने ते प्राप्त झाले तरी त्या कष्टप्राप्त वैभवाची रुची येत नाही.